नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे। वनरक्षक भरती 2025 जवळ आलेली आहे। काही दिवसातच तुमची परीक्षा आहे मित्रांनो। अगोदर लेखी परीक्षा होणार आहे। लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं आहे। आपण एक सिरीज चालू केलेली ज्यामध्ये आपल्याला वनरक्षक भरती 2024 मध्ये झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या अनालिसिस करत आहोत। टीसीएस ने घेतल्या होत्या। टीसीएस पॅटर्न जर विद्यार्थ्यांना कळाला नाही तर त्यांचं 100% नुकसान होत असतं। आणि विशेष म्हणजे जीएसजीके मध्ये हमखास त्यांचं नुकसान होत असतं। ज्यांचं सिलेक्शन झालं होतं मागच्या वेळेस त्यांना एकूण 15 पैकी 7 आणि 8 प्रश्न त्यांच्या बरोबर आले होते। म्हणजे विचार करा तुम्ही की निम्म्याच्या जवळपास ते पोहोचले होते ज्यांचं सिलेक्शनच झालं नाही। असे अनेक विद्यार्थी महाराष्ट्रातील 90% विद्यार्थी 3 ते 4 प्रश्न फक्त बरोबर आणत होते। कारण टीसीएस पॅटर्न त्यांना कळण्यासाठी फार अवघड जात होता। आणि हा पॅटर्न समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही सिरीज चालू केलेली आहे। एकूण 5 प्रश्नपत्रिका कंप्लीट झालेल्या आहेत। आता सध्या 6वी प्रश्नपत्रिका चालू आहे। 6व्या प्रश्नपत्रिकेतील पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर खालीलपैकी कोण ह्या एक स्वतंत्र सैनिक। पहिला मुद्दा काय तर स्वातंत्र्य सैनिक। दुसरा मुद्दा म्हणजे वारली आदिवासी विद्रोहाच्या नेत्या। लक्षात द्या बरं का, कारण काय वारली आपल्या देशामध्ये महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारली आदिवासी समाज आहे। महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या संस्थापक। अरे सगळं काही आपल्या प्रश्नातच दिलेले, फक्त आपल्याला या वर्णनावरून व्यक्ती ओळखायची। बघा काय दिलेलं आहे। आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला कायदे तज्ञ, हे फार महत्वाचं, याला आयएमपी करतो आणि हे तुम्ही लगेच टिपून घेणं गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की त्या पहिल्या असल्यामुळे आपल्याला 100% विचारलं जाऊ शकतं। पण सर हा प्रश्न जो आहे तो या वर्षी का विचारला होता, त्याचं कारण असं आहे। अगोदर उत्तर त्याचं समजून घ्या। गोदावरी परुळेकर ठाण्याच्या मित्रांनो, 1908 मध्ये त्यांचा जन्म झाला होता पुण्यामध्ये, परंतु त्यांनी कार्य केलेले ठाण्यामध्ये। वारली आदिवासी जमातीचं त्यांनी नेतृत्व केलं होतं। विशेष म्हणजे महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते। 2023 मध्ये त्यांच्या जीवनावर लिहिलेला एक ग्रंथ प्रकाशित झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होता। तुमची 2023 ची परीक्षा 2024 मध्ये झाली होती, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलेला। एकूण तुम्हाला 15 पुरुष समाज सुधारक आणि 5 महिला समाज सुधारक करणं गरजेचं आहे। हे तर कंपल्सरी करावंच लागेल तुम्हाला। त्याचसोबत चर्चेत असलेले ऐतिहासिक व्यक्ती, म्हणजे इतिहासामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाचे असे कार्य केलेले आपल्या देशासाठी, असे व्यक्ती त्यांच्याबाबत होईल तेवढी माहिती आपल्याला जास्तीत जास्त काढणं गरजेचं आहे। मी तर इथे आणलेली आहे, पण इथे आता सध्या यांच्याबाबत माहिती सांगून उपयोग नाहीये। 2023 मध्ये ते चर्चेत होते। 2025 मध्ये जे चर्चेत आहे त्यांच्याबाबत आपल्याला माहिती काढावी लागेल। पुढे जाऊया। बघा सांगायचं झालं तर गोदावरी परुळेकर यांचा जन्म 1907 या ठिकाणी दिलं। 1908 मी बोललो चुकून, 1907 मध्ये पुणे या ठिकाणी झाला होता। त्यांचं निधन 1996 ठाणे या ठिकाणी झालेले। त्यांनी जास्तीत जास्त कार्य ठाणे जिल्ह्यामध्येच केलेले। त्या ठिकाणी ते वारली आदिवासी जमातीचे त्यांनी नेतृत्व केलं होतं। विशेष म्हणजे महिलांचं नेतृत्व केलं होतं। त्याचसोबत त्यांची आत्मकथा 2023 मध्ये प्रकाशित झाली होती। किसान सभेच्या त्या संस्थापक आहेत मित्रांनो। महत्वाचं म्हणजे कामगार आंदोलनामध्ये त्यांनी 1940 आणि 1942 या 2 वर्षांमध्ये, म्हणजे 1940 ते 42 या 2 वर्षांमध्ये तुरुंगवास सुद्धा भोगलेला आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कम्युनिस्ट पक्षाच्या त्या नेते आहेत। तुम्हाला विचारलं जातं, विशेष म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा असो किंवा कंबाईनच्या परीक्षा असो, जे राज्य सेवा आयोगाकडून घेतल्या जात असतात, त्या परीक्षांमध्ये तुम्हाला विचारलं जात असतं कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या पुढीलपैकी कोण आहेत, महिला नेत्या कोण आहेत। त्यांचं नाव गोदावरी परुळेकर। ठीक आहे। पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसत, टिंबटिंबला उपयोगात आणण्यासाठी लडाख मधील बुगा व्हॅलीचा वापर केला जात असतो। आता सर्वात अगोदर म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्प तुम्हाला माहिती असायला पाहिजे। आपल्या महाराष्ट्रात कुठे कुठे आहेत याची माहिती काढून घ्या मित्रांनो। दुसरं म्हणजे औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये केलं काय जातं तर कोळशाद्वारे पाणी गरम केलं जात असतं, त्याच्या वाफेद्वारे इलेक्ट्रिसिटी तयार केली जात असते। पण जमिनीच्या आतमध्ये जसं आपण खोल जाऊ तसं टेम्परेचर वाढत जात असतं। तुम्हाला सर्वांना माहिती असेल ना की केंद्राकडे जात असताना टेम्परेचर वाढत जात असतं, गुरुत्वाकर्षण कमी होतं, त्याचसोबत दाब वाढत जात असतो। आता जमिनीच्या आतमध्ये भूअंतर्गत हालचाली होत असतात आणि याचा परिणाम की जमिनीच्या आतमधलं जे पाणी आहे ते टेम्परेचर वाढलेलं पाणी ते बाहेर येत असतं। 32 मीटरवर 1 डिग्री किंवा 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर वाढत जात असतं, किंवा अजून केल्विन मध्ये माझ्या आत्ता लक्षात नाहीये, पण तोही भाग आपण कव्हर केलेला आहे। कव्हर केला तर तू म्हणशील की बॅचचं वारंवार तुम्ही सांगताय। सोन्या महत्वाचं आहे, बॅच आपण लॉन्च केलेली आहे। वनरक्षक बॅच सर्वात कमी फी असलेली, सर्व टॅलेंटेड शिक्षक आहेत। तुम्ही एकदा बघू शकता, त्या ठिकाणी जे व्हिडिओज आहेत फ्री सेक्शन मध्ये ते सुद्धा बघू शकता, किंवा आसपासच्या विद्यार्थ्यांना विचारा। ठीक आहे, तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या, किंवा आपला ऍप इन्स्टॉल केला तर तिथे ज्या परीक्षा आतापर्यंत आलेल्या आहेत, जसं की अग्निवीर आहे, अग्निवीरच्या मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केलेल्या आहे। मग रेल्वे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्या आहेत, आरआरबीच्या। त्यासोबत आपलं तलाठी म्हणा, तलाठीच्या तर नाही केल्या अजून, पण स्टार्ट करायच्या। टीसीएस पॅटर्न मध्ये घेतल्या होत्या 27 शिफ्ट, मग त्या सुद्धा आपल्याला अनालिसिस करायच्या। आता सध्या कोणती तर वनरक्षक
5वी प्रश्नपत्रिका आपण कंप्लीट, 5 प्रश्नपत्रिका कंप्लीट केल्या. यापूर्वी सुद्धा 24 प्रश्नपत्रिका कंप्लीट केल्या होत्या, पण त्याच पुन्हा आपण अजून त्यामध्ये सखोल इन्फॉर्मेशन टाकून कंप्लीट करत आहोत. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय मित्रांनो? भूऔष्णिक ऊर्जा म्हणजे जमिनीच्या आतून मोठ्या प्रमाणात दाब असल्यामुळे, टेम्परेचर असल्यामुळे जसं आपण खोल जात असतो 32 मीटरवर 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढत जातं आणि केंद्रात 6000 डिग्री सेल्सिअस पेक्षाही जास्त टेम्परेचर असतं. आणि त्याचा वापर कसा? तर जमिनीच्या आतून वाफा निघत असतात, चारही बाजूने पर्वत आणि मध्यभागी डूनचा प्रदेश असतो. त्यालाच डेहराडून असं म्हटलं जात असतं. जगातील सर्वात मोठा ज्या ठिकाणी लोक राहतात तो डूनचा प्रदेश म्हणजे डेहराडून प्रदेश. आणि हा कुठे आला? लद्दाख मध्ये आला, उत्तरेकडे आला. ठीक आहे, मग उत्तरेकडे लद्दाख केंद्रशासित प्रदेश आहे. या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 2019 मध्ये झाली होती. पूर्वी 7 केंद्रशासित प्रदेश होते. 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली, लद्दाख आणि जम्मू काश्मीर झाले 9. आणि मग नंतर 2020 मध्ये दादरा नगर हवेली आणि दीव दमन यांना एकत्रित करण्यात आलं 26 जानेवारीला. या दोन्हींना एकत्रित केल्यामुळे सध्या 8 केंद्रशासित प्रदेश, 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात मोठा क्षेत्रफळाने तो म्हणजे लद्दाख. आणि या लद्दाख मध्येच अशा प्रकारची व्हॅली तयार झालेली आहे बघा. याच्यामधून जमिनीच्या आतून काय होत असतं? वाफा निघत असतात आणि या वाफाचं रूपांतर आपल्याला इलेक्ट्रिसिटी मध्ये करायचं. स्वच्छ ऊर्जेचं एक उदाहरण असतं. कारण काय, वातावरणामध्ये कोणतंही आपण कार्बन डायऑक्साईड वगैरे सोडत नाहीये. कार्बन डायऑक्साईड ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखलं जात असतं. जागतिक तापमान वाढीला कारण ठरलेलं ते म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस. यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन सोन्या तू निर्माण केलेले. तू म्हणशील सर मी कसं निर्माण केलेलं? अरे मानवाने निर्माण केलं, तू मानव आहेस. मानव काय करतोय? निसर्गाला त्रास होईल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती करत आहे. जसं की क्लोरोफ्लोरोकार्बन तुला परफ्यूम मध्ये पाहिजे, परफ्यूमचा वास जास्ती असं टिकवण्यासाठी परफ्यूम मध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन टाकलं जात असतं. सोन्या रूम मध्ये एसी लावलेला असतो, त्या एसीचं गारवा जास्ती असं टिकवण्यासाठी एसी मध्ये सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बन असतं. फ्रीजचा गारवा टिकून ठेवण्यासाठी फ्रीज मध्ये सुद्धा क्लोरोफ्लोरोकार्बन असतं. जेवढ्या मोठ्या प्रमाणात गारवा टिकून ठेवतं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात टेम्परेचर सुद्धा ते ऍब्सॉर्ब करत असतं. ऍब्सॉर्ब म्हणजेच काय? शोषून घेत असतं. सर्वात जास्त पॉवरफुल ग्रीन हाऊस गॅस म्हणजे हरितगृह वायूमध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन आहे. वनरक्षकच्या परीक्षा देत आहोत आपण. पर्यावरण म्हटलं तर क्लोरोफ्लोरोकार्बन किंवा ग्रीन हाऊस गॅस, जागतिक तापमान वाढ, त्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जात असतं. IPCCचे वेगवेगळे अहवाल हे सगळे आपल्याला माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे ना? तर याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 4. दिसतंय काय? भूऔष्णिक ऊर्जा. आपल्याला बॅच मध्ये कंप्लीट करायच्या वेगवेगळ्या भूऔष्णिक ऊर्जा आपल्या देशातील. परंतु सध्या का विचारलं होतं तर चालू घडामोडीचा प्रश्न आहे, 2023 मध्ये चर्चेत होता. सर मला कसं कळेल की हा मुद्दा चर्चेमध्ये होता? सरळ सरळ काय टाक, त्या ठिकाणी भूऔष्णिक ऊर्जा लद्दाख पुगा व्हॅली गुगलवर टाक, न्यूज मध्ये जा. न्यूज मध्ये गेल्यावर तुला 2023 दिसेल. त्या 2023 मध्ये का चर्चेत होतं तेही तुला कळेल. म्हणून TCSने विचारलं गेलेलं. आलं लक्षात? तसं म्हटलं तर GS-GKचा फार मोठा सिलेबस आहे सोन्या. आणि एवढा मोठा सिलेबस वाचायचं म्हणलं तर तू आतून खंगशील. तुला स्वतःचं नाव लक्षात राहणार नाही. भयानक परिस्थिती होईल. ज्यावेळेस तू जेवत बसलेला असतोस त्यावेळेस आई अशी बघत असते. जेवत बसलेला असतो त्याही वेळेस तू काय करत असतो? वेगवेगळे जी नाव आहेत ना ती पाठ करत असतोस. अरे झोपीमध्ये सुद्धा तू कलम पाठ करत असतो. राष्ट्रपती 52वं कलम, शब्देचं कलम 60वं आहे. त्यानंतर त्यांच्या जे क्षमेचं कलम आहे ते 72वं कलम आहे, ते पाठ करत असतो. आई उठते आणि आप्पाला काय म्हणते? ओ उठा ना, काय झालंय बघा ना, उगाच अभ्यासाच्या नादी लागलाय हो. अरे एवढं डीप मध्ये वाचून उपयोग नाहीये सोन्या. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करणं गरजेचं. त्या अनालिसिस केल्यानंतर स्वतःचा सिलेबस बनवला ना, चुटकीमध्ये आपल्याला TCS कळते काय असते ती. आणि TCS मध्ये जर GS-GK वर तुला जास्त प्रश्न बरोबर आले तरच तुझं सिलेक्शन होईल. हे एक कानमंत्र आहे. त्याचं कारण असं आहे, मराठी व्याकरण म्हटलं तर त्याला मोजका सिलेबस आहे. गणित बुद्धिमत्ता म्हटलं मोजका सिलेबस आहे. मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस कर, तेच मुद्दे समोर ठेव. इंग्रजी म्हटलं तर तेच विचारलं. चेंज द व्हॉइस. अरे किती वेळा चेंज द व्हॉइस त्यावरच येतं. पॅराजंबल तेच येत असतं. ऍडजेक्टिव्ह, त्यानंतर ऍडवर्ब, त्यानंतर नाऊन त्यावरच येत असतं. रिकामी जागा भरा. रिकामा झाला तू आतून खंगून हे वाचू पण ह्यात पैकीच्या पैकी मार्क पडत असतात. इथं मात्र 15 पैकी 6 ते 7 प्रश्न बरोबर येत असतात विद्यार्थ्यांचे, ज्यांचं सिलेक्शन झालंय. विचार कर तू, 10-12 प्रश्न जर तुझे बरोबर आले तर 100% तू सिलेक्शन आहे. एका मार्कावर आपल्या महाराष्ट्राचे 5000 विद्यार्थी बसलेले असतात. हक्काचे आहेत हे मार्क. घाबरायचं नसतं याला. चर्चेमध्ये असेल आपल्याला संपूर्ण माहिती काढणं गरजेचं आहे. इथे मी होईल तेवढी माहिती सांगेल पुगा व्हॅली बद्दल, पण आता महत्वाची का नाही सोन्या, हे परत नाही येणार. 2025 मध्ये जे महत्वाचे आणि हे तुला कुठं कळेल? गुगल
ट्रेंड्स त्या ठिकाणी सर्च करायचं, फिल्टरमध्ये टाकायचं महाराष्ट्र, पहिले 15 मुद्दे सर्च करायचे 6 महिन्यांमध्ये. हे जास्तीत जास्त सर्च केलेले आहेत लोकांनी. तू काय सर्च केलं ते गरजेचं नाही. तू तुझा 1.5 GB कुठं घातलेला ते गरजेचं नाहीये. अख्ख्या महाराष्ट्रातील लोकांनी काय सर्च केलेले ते महत्वाचे. गुगल ट्रेंड्सवर अख्ख्या भारतातील लोकांनी काय सर्च केले ते महत्वाचे. ते 15-20 मुद्दे काढून ठेव, त्यांच्याबाबत माहिती काढतो. चालू घडामोडीचा विषय संपला असं नाही. TCSचं हेच पॅटर्न असतो. पुढे जाऊया. फुगा व्हॅलीबद्दल सगळी माहिती घेतलेली बघ ना, कसं येते, नुसती वाफच वाफ येते. बाकी टिंबटिंबच्या प्रचंडतेमुळे अरबी समुद्रात येणारे मान्सून वाहक वारे रोखले जातात आणि पर्जन्यवृष्टी होते. आता बघा थोडीशी माहिती सांगतो मी तुला. ही आहे आपली पृथ्वी. पृथ्वीच्या मध्यभागी किंवा पृथ्वीला 2 भागात विभाजित करणारी रेषा, तिला काय म्हटलं जात असतं तर विषुववृत्त. 0 डिग्री अक्षवृत्त असतं. ठीक आहे, सर्वात मोठं अक्षवृत्त हेच विषुववृत्त असतं. हे 2 भागात पृथ्वीला विभाजित करत असतं. फेरेल काय म्हणतो माहिती का तुला? ब्रिटनचा व्यक्ती बरं का फेरेल. फेरेल काय म्हणतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. कुठून तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, म्हणून तो पूर्वेकडून सूर्य उगत असतो की नाही. मग फिरत असताना वारे शांत बसणार आहेत का? त्याच्या विरुद्ध दिशेला फिरत असतात. पण फिरत असताना पृथ्वी आपली गोल असल्यामुळे वारे जमिनीकडे वाहत असतात आणि उत्तर गोलार्धामध्ये कुठे तर स्वतःच्या उजव्या दिशेने वाहत असतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये स्वतःच्या डाव्या दिशेने वाहत असतात. कारण पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करत असताना पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते. इथपर्यंत तुमच्या आलं असेल लक्षात. आता स्वतःच्या उजव्या दिशेला वाहत असतात. आपला भारत कुठे अशा प्रकारे आहे. स्वतःच्या उजव्या दिशेला म्हणजेच काय, भारतात कडून कुठे तर नैऋत्य मोसमी वारे येणार आहेत. इथपर्यंत कळालं असेल. 85% पाऊस आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्याकडून मिळत असतो, पडत असतो. आता बघा या ठिकाणी अजून एक मी मॅप काढतो किंवा हे क्लीन करतो. ठीक आहे, हा आहे आपला भारत. आता भारतामध्ये फेरेलच्या नियमानुसार कसे तर वारे नैऋत्य मोसमी वारे येत असतात आणि हे येऊन कुठे तर पश्चिम घाटाला येऊन धडकत असतात आणि म्हणून पश्चिम घाटावर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत असतो. त्याचसोबत कोकणामध्ये जास्तीत जास्त पाऊस पडत असतो. ज्या ठिकाणी जास्त पाऊस असतो तिथे माती कशी असते, लाल असते. तिथे वन कशी असतात तर सदाहरित वने असतात. सदाहरित वने का, कारण जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं, त्यामुळे स्वतः वन गळत नाहीत, म्हणजे वनांची पाने गळत नाहीत. पानगळती त्या ठिकाणी होत असते का तर नाही होत. जरी सूर्यप्रकाश पडला वनांवर, आपल्या पानांवर किंवा पर्णरंध्रांतून मोठ्या प्रमाणात काय होत असतं, प्रकाश संश्लेषण होत असतं. याच पर्णरंध्रांद्वारे शरीरातील पाणी बाष्पीभवनाने बाहेर जात असतं. पण शरीरातील पाणी जरी बाष्पीभवनाने बाहेर गेलं तर जमिनीच्या आतून मुळांद्वारे वन पाणी गोळा करत असतं आपल्या शरीरामध्ये. पण जमिनीमध्ये जर पाणी नसेल तर स्वतःची पानं गळत असतात. जर स्वतःची पानं गळत असतात त्यांना काय म्हणतात, पानगळती वने असं म्हटलं जात असतं. आपला प्रदेश, आपला भारत, निम्मा भारत जो आहे तो उष्णकटिबंधीय पट्ट्यामध्ये असल्यामुळे उष्णकटिबंधीय पानगळती वने त्यांना म्हणलं जात असतं. ज्या ठिकाणी पानं गळतात आणि ज्या ठिकाणी पानं गळत नाही त्या ठिकाणी काय म्हटलं जात असतं, उष्णकटिबंधीय सदाहरित वने. आणि हे सदाहरित वने ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो म्हणजेच काय, कोकण, कोकणाच्या दक्षिणला या ठिकाणी मलबार आहे. म्हणजे किनाऱ्याला वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री पर्वताच्या शिखरावर आणि दक्षिणेला सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. या सह्याद्री पर्वतामुळे आपल्या देशामध्ये नैऋत्य मोसमी वारे येतात. इथे केरळमध्ये 1 तारखेला पाऊस पडतो, 1 जूनला येऊन धडकत असतात. मग जसं आपण उत्तरेला जातो तसं अजून तारखा वाढत जातात. पहिल्या आठवड्यात म्हणजे 7 किंवा 8 तारखेला आपल्या महाराष्ट्रात पाऊस पडत असतो. मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या नसतील तर बघून घ्या. तिथे TCSने विचारलेले प्रश्न, TCSने काय विचारलं गेलेलं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस किती तारखेला येऊन धडकत असतो. त्याचं योग्य उत्तर पहिल्या आठवड्यात 7 ते 8 तारीख. ठीक आहे, म्हणजेच काय झालं तर हे वारे अडवले जात असतात. प्रश्न काय तर टिंबटिंबच्या प्रचंडतेमुळे, म्हणजेच कुणाच्या तर पश्चिम घाटाच्या प्रचंडतेमुळे. सर तुम्ही सह्याद्री पर्वत बोलला तर पश्चिम घाट कसं काय बरं? सोन्या, सह्याद्री पर्वतालाच अख्ख्या भारतामध्ये पश्चिम घाट असं म्हटलं जातं. अन्नाईमुडी हे शिखर सह्याद्री पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाटाचं सर्वोच्च शिखर आहे. या पश्चिम घाटाला आपल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत म्हणतात. सह्याद्री पर्वतावरील सर्वोच्च शिखर कळसुबाईचं शिखर 1646 मीटर. हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थान आहे. समुद्र सपाटीपासूनचं ते उंच स्थान असतं. समुद्र सपाटी म्हणजेच काय तर समुद्र सपाटीचा तळ नाही, समुद्राचा तळ नाही सोन्या. समुद्राचं पाणी जे असतं की नाही वरचं ते लेअर, तिथून उंची मोजली जात असते. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे या ठिकाणी पुढचा प्रश्न दिसतोय, खालीलपैकी कोणती मध्य हिमालयातील लेझर हिमालयास सर्वात लांब आणि प्रमुख पर्वतरांग आहेत. एकूण 3 पर्वतरांगा आहेत. यांना उत्तर दक्षिण सुद्धा मोजलं जात असतं किंवा उत्तर दक्षिण यांचा क्रम सुद्धा लावण्यासाठी आपल्याला विचारलं जात असतं. हे बृहद हिमालय, इथे आहे लघु हिमालय, हे आहे शिवालिक टेकड्या. बृहद हिमालय यालाच महान हिमालय असं म्हटलं जात असतं.
लघु हिमालय यालाच पीर पांजाल रांग असं म्हटलं जात असतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? पीर पांजाल रांग. आणि दक्षिणेकडे असलेली जी असते तिला शिवालिक टेकड्या असं म्हटलं जात असतं. सर्वात लांब आणि प्रमुख पर्वत रांग कशाची? तर खालीलपैकी कोणती? मध्य हिमालयाची. मध्य हिमालय म्हणजेच काय? तर त्याला लघु हिमालय असं म्हणतात, मध्य हिमालय असं म्हणतात किंवा पीर पंजाल रांग असंही म्हटलं जात असतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग आपल्याला हिमालयाबाबत थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्नपत्रिका आतापर्यंत आपण किती 5 प्रश्नपत्रिका पूर्ण बघितलेल्या आहेत. 6वी प्रश्नपत्रिका, 6व्या प्रश्नपत्रिकेत एक प्रश्न हिमालयावर दिसतोय तुम्हाला, पण 5ही प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारले गेलेले. बघा ना, बृहद हिमालय त्यालाच महान हिमालय असं म्हटलं जात असतं. लघु हिमालय यालाच मध्य हिमालय किंवा लघु हिमालय किंवा पीर पांजाल रांग असं म्हटलं जात असतं. शिवालिक हिमालय, शिवालिक हिमालयाची सरासरी उंची तुम्हाला विचारली तर लक्षात ठेवा मित्रांनो, 1500 ते 2000 सरासरी उंची मीटर बरं का. त्यानंतर लघु हिमालय याची सरासरी उंची विचारली तर 4000 ते 4500 मीटर एवढी उंची, आणि याची सरासरी उंची विचारली तर 6100 मीटर एवढी सरासरी उंची आहे. सर्वात मोठा हिमालय कुठे? तर तो नेपाळ हिमालयामध्ये आहे. सर नेपाळ हिमालय म्हणजेच मला कळालं नाही. तुम्ही महान हिमालय म्हणायला पाहिजे. सोन्या महान हिमालय तर पश्चिमेकडून तर पूर्वेकडे जर आपण मोजला तर त्याला महान हिमालय असं म्हटलं जात असतं किंवा उत्तर ते दक्षिण असं मोजलं तर. परंतु यांना नद्यांनी सुद्धा विभागलेले आणि नद्यांद्वारे सुद्धा वेगवेगळी नाव आहेत, जसं की या ठिकाणी तुम्हाला दिसते विचारलेले बरं का TCS मध्ये. बघा सर्वात उत्तरेला काय दिसतं? ट्रान्स हिमालय, यालाच महान हिमालय असं म्हटलं जात असतं. त्यानंतर बृहद हिमालय यालाच लघु हिमालय, बृहद हिमालय, बरोबर आहे की नाही? किंवा अजून काय म्हटलं जात असतं? सॉरी, बृहद हिमालय नाही, यालाच मध्य हिमालय, लघु हिमालय असं म्हटलं जात असतं. हा मधला पट्टा बृहद हिमालय आणि ट्रान्स हिमालय एकच भाग झाला त्याचा, पण अजून बऱ्यापैकी याला विभाजित केलं गेलेलं आहे या ठिकाणी. आणि सर्वात खाली शिवालिक म्हणजे उत्तर दक्षिण याचा विस्तार आपल्याला विचारला तर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने विभागले गेलेले या हिमालयाला. परंतु त्याच सोबत या ठिकाणी दिसतंय तुम्हाला बघा वेगवेगळ्या नद्या, जसं की तिबेटमधून उगम पावणारी एक नदी आहे बघा, ब्रह्मपुत्रा नदी. ही ब्रह्मपुत्रा नदी इथे उगम पावते आणि सरळ जाते कुठे? तर आपल्या भारतामध्ये अरुणाचल प्रदेशमधून ती आपल्या भारतामध्ये प्रवेश करत असते. अरुणाचल प्रदेश, इटानगर त्याची ही आहे, काय म्हणतात त्याला, आपलं राजधानी. दुसरं म्हणजे सिंधू नदी याच आपल्या मानसरोवराच्या पश्चिमेकडून उगम पावते, सरळ तिबेटमध्ये प्रवेश करते. इथे नंगा पर्वत आहे, नंगा पर्वताला वळसा घालून ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करत असते. याच मानसरोवरावरून अजून एक नदी उगम पावते, ती म्हणजे मानसरोवर म्हणजे ग्लेशियर्स, बर्फ वितळून तयार झालेली मानसरोवराची निर्मिती ज्यांनी केली ते म्हणजे ब्रह्मदेव. असं मी नाही, आपल्या पुराणांमध्ये दिलेले. म्हणून तर या नदीला ब्रह्मपुत्र असं म्हटलं जात असतं. ब्रह्माचा पुत्र, कळते का तुला ब्रह्मपुत्रा का म्हटलं जात असतं? ही सिंधू नदी आहे. सिंधू नदी उत्तरेला वाहत जाते, लद्दाखमध्ये प्रवेश केल्यानंतर एक मोठी खिंड तयार करते आणि त्यानंतर ती नंगा पर्वताला वळसा घालून पाकिस्तानमध्ये प्रवेश करते. कोणत्या पर्वताला वळसा घालून ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते? कसं लक्षात ठेवणार सोन्या? नंगा देश कोणता आहे? तर पाकिस्तान आहे. आणि या नंगा देशाला लागून असलेला नंगा पर्वत त्याला वळसा घालून ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करत असते. इथे दिसतंय तुला बघा, याच मानसरोवरावर अजून एक नदी उगम पावते, तिचं नाव आहे सतलज. सतलज नदीलाच उपनदी आहे बियास. बियासला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि ही सतलज नदी सिंधू नदीची उपनदी आहे. सिंधच्या वेगवेगळ्या उपनद्यांमध्ये झेलम, चिनाब, रावी, सतलज आणि सतलजची उपनदी बियास नदी. बियास नदीला अलेक्झांडर पार करू शकला नव्हता, मनोबल गच्ची केलं होतं, ते सगळं नंतर आपण बघू इतिहासामध्ये. मग ही सतलज नदी वाहत जाते. सतलज नदी आणि सिंधू नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काश्मीर हिमालय असं म्हटलं जात असतं. सतलज नदीपासून ते काली नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमार हिमालय असं म्हटलं जात असतं. काली ते तिस्ता यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय म्हटलं जात असतं. सर्वोच्च हिमालय कोणता? तर नेपाळ हिमालय. तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा यांच्या दरम्यानच्या हिमालयाला पूर्वांचल हिमालय किंवा पूर्वेकडील हिमालय असं म्हटलं जात असतं. म्हणजे आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडे विस्तार जर विचारला तर वेगवेगळ्या नद्यांनी सुद्धा वेगवेगळी नावं निर्माण केलेली आहेत नद्यांनी. बघा या ठिकाणी तेच दिसतं, हिमालयाचे पूर्व पश्चिम विभाजन कशा प्रकारे झालेले. सिंधू, सतलज यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काश्मीर हिमालय, सतलज, काली यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमायूं हिमालय, काली आणि तिस्ता यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला सोन्या नेपाळ हिमालय. नेपाळ हिमालय सर्वोच्च हिमालय, ठीक आहे, या ठिकाणी दिसते बघा. आणि आसाम हिमालय, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा यालाच पूर्वांचल हिमालय सुद्धा म्हटलं जात असतं. आसाम हिमालय सुद्धा म्हटलं जात असतं किंवा पूर्वेकडील हिमालय सुद्धा म्हटलं जात असतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा मुद्दा तो म्हणजे 2023 पर्यंतच्या माहितीनुसार चालू घडामोडीचा चौथा प्रश्न बरं का हा. लक्ष दे सोन्या, पण अतिशय ठुसके प्रश्न असतात चालू घडामोडीचे. का ठुसके असतात? कारण ज्यांनी अभ्यास केलेला नसतो त्यांना अवघड जात असतात आणि तो अभ्यास केला म्हणून तुला ठुसके वाटत असतात. पुढे जाऊया बघा. 2023 पर्यंतच्या माहितीनुसार भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण होते?
रिझर्व्ह बँक म्हणजेच काय? आरबीआय आपल्या देशातील मध्यवर्ती बँक आहे. 2026 मध्ये यंग हिल्टन समिती स्थापित करण्यात आली होती. यांच्या शिफारशीवरून आरबीआयची स्थापना करण्यात आली होती. महात्मा गांधीजींनी सुद्धा सांगितलं आपल्या देशाची मध्यवर्ती बँक असावी ती म्हणजे आरबीआय. पुढे स्थापित करण्यात आली 1935 मध्ये 1934च्या कायद्यानुसार. ठीक आहे. 1935 ला किती तारखेला? तर 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना करण्यात आली. तिचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं 1949 मध्ये. 1948 पर्यंत ब्रह्मदेश आणि पाकिस्तान यांची मध्यवर्ती बँक म्हणून तिने कार्य केलं होतं. मग त्यांचे गव्हर्नर तुम्हाला विचारले गेलेले आहेत. म्हणजे आपल्याला नियुक्त्यांमध्ये प्रश्न विचारला जात असतो. आता याचं उत्तर सांगायची गरज नाही. शक्तिकांत दास त्यावेळेसचे, पण आता गव्हर्नर बदललेले. शक्तिकांत दास हे 25 होते. याचं उत्तर काय? तर पर्याय क्रमांक 3. पण आता गव्हर्नर बदलले गेलेले आहेत म्हणून असा प्रश्न विचारला तरी सुद्धा तुम्हाला शक्तिकांत दास पर्यायात असलं तरी क्लिक करायचं नाही. आताचे नवीन गव्हर्नर मी तुम्हाला सांगेल, पण तत्पूर्वी बघा संपूर्ण माहिती आणलेली आपल्या पुस्तकातील संविधानिक पदाधिकारी जे आहेत ना महत्वाचे, त्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 15वे आहेत. उपराष्ट्रपती म्हणजे महत्वाची पदं ज्यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, जगदीप धनखड 14वे आहेत. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 15वे आहेत. त्यानंतर न्यायिक प्रमुख यामध्ये मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय संजीव खन्ना सध्याचे आहेत. सध्याचे 51वे आहेत, परंतु हे सुद्धा बदललेले. तर 14 तारखेला ते शपथ घेणार. त्यांचं नाव भूषण गवई आहे. अमरावतीचे आपल्या महाराष्ट्रात आहेत. एकूण न्यायाधीशांमध्ये 7वे न्यायाधीश आपल्या महाराष्ट्राचे. मित्रांनो 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो टीसीएस मध्ये. पुढे जाऊया. तू म्हणशील की 100% सुद्धा सांगताय तर जाऊ शकतो म्हणून सुद्धा सांगताय. सोन्या मी तुला गॅरंटी देतो विचारणार. तुझ्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये एक प्रश्न असणार. सीजेआय म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया. राज्यघटनेच्या 124(4) मध्ये त्यांच्याबाबत तरतूद केलेली आहे. एकूण न्यायाधीशांची संख्या सर्वोच्च न्यायालयामध्ये किती असते? तर 33 + 1. 52वे सरन्यायाधीश तुझ्या परीक्षेपूर्वी होणार आहेत, शपथ घेणार आहेत 14 मेला. त्यांचं नाव तुम्हाला विचारलं तर आपल्या अमरावतीचे आहेत. 7वे व्यक्ती आहेत भूषण गवई. माहितच असायला पाहिजे. पुढे जाऊया. पुढचा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे आपल्या राज्यसभेचे किंवा वरिष्ठ सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यांना सभापती असं म्हटलं जात असतं. अध्यक्ष कुणाला? लोकसभेच्या अध्यक्षांना अध्यक्ष असं म्हटलं जात असतं. ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्यांदा पुन्हा त्यांची निवड झालेली आहे. परंतु राज्यसभेचे सध्याचे अध्यक्ष तुम्हाला विचारले म्हणजे त्यांना सभापती असं म्हटलं जात असतं. जगदीप धनखड आणि हे आपल्या देशाचे उपराष्ट्रपती आहेत. ठीक आहे. ते पदसिद्ध राज्यसभेचे सभापती असतात. या ठिकाणी ओम बिर्ला सुद्धा आहेत. अनेक महत्वाची सगळी पदे काय काय सांगू तुला सोन्या? कॅग कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल संजय मूर्ती. संजयवरून नाव लक्षात ठेव ना. संजय खन्ना, संजय मूर्ती. बघ ना 15वे आहेत ते. भरपूर माहिती आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. आरबीआयची स्थापना 1926 यंग हिल्टन समिती. लक्षात ठेव, तुला विचारली जाऊ शकते कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आरबीआयवर प्रश्न आहे. याचा अर्थ तुझ्या परीक्षेमध्ये आरबीआयवर प्रश्न येणार. लयच ठुसका आला तर आरबीआयचं लॉंग फॉर्म विचारलं जाईल किंवा मुख्यालय मुंबईमध्ये मुख्यालय. तुला काय वाटतं की सर्व महत्वाच्या संस्थांचं मुख्यालय दिल्लीमध्ये असतं. तिथं क्लिक करून येतोस. घरी आल्यानंतर म्हणजे समजून घे. 1934 आरबीआय कायदा. 1935 1 एप्रिल रोजी स्थापना झालेली आहे. आरबीआय रिझर्व्ह बँक म्हटलं जात असतं त्याला. मध्यवर्ती बँक आहे. मुद्रण धोरण म्हणजे मौद्रिक धोरण जाहीर करत असते. सीआरआर, एसएलआर तुला माहित असायला पाहिजे. सीआरआरचं लॉंग फॉर्म कॅश रिझर्व्ह रेशो. एसएलआर म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो. त्यानंतर मग ते रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, रेपो रेट अल्पमुदतीचं आरबीआय कर्ज देत असतं वेगवेगळ्या बँकांना. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे बँका आरबीआयला कर्ज देत असतं. म्हणजे आरबीआयला म्हणजे लागतं का कर्ज? अरे सोन्या त्याची कारण वेगळी असतात. त्यालाच मौद्रिक धोरण असं म्हटलं जात असतं. कळतंय का तुला? म्हणजे मार्केटमध्ये पैसा ओतण्याचं एक महत्वाचं कार्य या ठिकाणी मौद्रिक धोरणाद्वारे केलं जात असतं. दर 3-3 महिन्यांमध्ये मौद्रिक धोरण ठरवलं जात असतं. कुणाद्वारे? तर मौद्रिक धोरण समितीद्वारे. 2016 मध्ये त्याची स्थापना करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारचे 3 सदस्य आणि या ठिकाणी आरबीआयचे 3 सदस्य. एकूण 6 सदस्यीय समिती असते. ही ठरवत असते मौद्रिक धोरण. चलन व्यवस्थापन सुद्धा आरबीआय करत असतं. आंतरराष्ट्रीय कार्यांमध्ये मी तुम्हाला हे सगळं काय सांगितलेले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर कोण आहेत सध्याचे? बघा या ठिकाणी दिसते तुला. सध्याचे संजीव मल्होत्रा. लक्षात ठेव 26वे. बाकी शक्तिकांत दास यापूर्वी होते 25वे. जास्त डीप मध्ये जाऊ नको. पहिले विचारलं तर ॲस्बॉब स्मिथ 1934. महाराष्ट्रीयन पहिले व्यक्ती विचारलं. आपल्या देशातले सुद्धा ते पहिले व्यक्ती आहेत. भारतीय व्यक्ती ते म्हणजे देशमुख. सीडी देशमुख पहिले भारतीय गव्हर्नर. ठीक आहे. पुढे जाऊया. सर्वाधिक काळ विचारलं तुम्हाला तर या ठिकाणी बेनेगल रामाराव. सगळं घेतलेलं आहे आपण. आरबीआय स्थानिक मंडळे एकूण 4. बाकी 27 विभाग असतात. 4 मंडळे म्हणजे 4 कोपरे आपल्या देशाचे महत्वाचे सेंटर आहेत ते. जसं उत्तरेला दिल्ली आहे, मग त्यानंतर पश्चिमेला मुंबई आहे, पूर्वेला कर्नाटक आपलं हे काय म्हणतात त्याला कोलकाता आहे सोन्या, आणि दक्षिणेला चेन्नई आहे. हे सगळं गरम होत असतं लेक्चर घेत असताना. किती काय काय तुला सांगू सोन्या. भरपूर आहे.
फक्त तू ये, तुला दररोज शिकवतोस. बाकी काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. आपले व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा. भरपूर माहिती आणलेली सोन्या. एक प्रश्न त्याच्या आसपासची सगळी माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवणार. शेवटपर्यंत ही सिरीज बघ, नक्कीच तुला फायदा होईल. गॅरंटी देतो, 100% तुला फायदा होईल. जर मागच्या वनरक्षक मध्ये तुझा स्कोर आला असेल 6, 7, 8, तर तुला गॅरंटी देतो हे संपूर्ण कंप्लीट केलं ना तर 10+ तुझा स्कोर येईल. मी स्वतः लाईव्ह ऑन कॅमेरा तुला गॅरंटी देतो. त्याचं कारण काय की आम्ही काहीच सोडत नाही. महाराष्ट्र अकॅडमीचं हे तत्व आहे. सगळं भरून भरून देत असतो. तुला जे पाहिजे ते रामबाण तुला देत असतो. रामबाण म्हणजे कळतं का, एक्झॅक्टली तोच पॉईंट ज्या ठिकाणी बाण मारायचा. उगाच कुठेतरी डोळे मारून बाण, तसलं नाही. डोळे बंद करून बाण कुठेही सोडायचं तसलं नाहीये. रामबाण आपल्याला मारायचं आणि आपल्या महाराष्ट्र अकॅडमीचं तत्व आहे. ठीक आहे. बाकी RBI नोट छापण्याचे एकूण 4 ठिकाण आहेत. त्यामध्ये आपला महाराष्ट्र हे मुख्य केंद्र आहे मित्रांनो. बाकी अजून महत्वाचं टंगसाळ सुद्धा विचारली जात असते आपल्याला. मुंबईमध्ये टांगसाळ, त्या ठिकाणी डायमंड आहे. कोलकाता या ठिकाणी टांगसाळ. टिंब आहे. टिंब या ठिकाणी नोएडामध्ये, म्हणजे कॉईन तुझ्या खिशामध्ये रुपया असेल ना, रुपया बाजूला काढ. बाहेर काढल्यानंतर तिथे एक खाली टिंब असतो, डायमंड असतो किंवा स्टार असतो. स्टार या ठिकाणी चिन्ह, म्हणजे कोणत्या टंगसाळीमध्ये ते बनलेले त्या ठिकाणी ते चिन्ह त्या कॉईनवर दिलेलं असतं. ब्रिटिश संसदेने ऑगस्ट टिंबटिंबमध्ये भारत सरकार कायदा मंजूर केला. केव्हा भारत सरकार कायदा मंजूर केला? याच कायद्याचे एकूण 40% भाग आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेले आहे. अत्यंत महत्वाचं आहे. या कायद्यानुसार राज्यांना, म्हणजे जेवढे त्यावेळेस एकूण प्रांत होते, प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. एकूण 11 प्रांत होते. आणि 1935च्या कायद्यानुसार, याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. याच कायद्यानुसार 1937 मध्ये वेगवेगळ्या निवडणुका झाल्या होत्या. वेगवेगळे पक्ष स्थापित झाले होते. 1937 ची निवडणूक झाली होती. या 1937च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने एकूण 8 प्रांतांमध्ये बहुमत मिळवलं होतं. तिथे सरकार स्थापित केली होती. आणि बाकी उर्वरित एकूण 3 प्रांत आहेत ना 11 प्रांतांपैकी, तिथे सरकारमध्ये सामील झालं होतं. काँग्रेस पॉवरफुल पक्ष होता त्यावेळेस. वेगवेगळे अनेक पक्ष स्थापित झालेले आहेत त्यावेळेस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती याच 1937च्या कायद्यासाठी. म्हणजे 1935च्या कायद्यासाठी 1937 मध्ये निवडणुका झाल्या म्हणून. पण सगळ्यांनी राजीनामे दिले. काँग्रेसने 8 प्रांतांमधून राजीनामे दिले. त्याचं कारण काय, तर लॉर्ड लिनलिथगो 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. भारतीयांना विश्वासात न घेता सांगितलं की भारतीय लोक ब्रिटिशांकडून युद्धामध्ये उतरलेली आहेत. आणि आपल्याला ब्रिटिशांचं घेणं आहे का, आपल्याला युद्ध का होतं हेच माहित नाहीये, पण आपले सैनिक वापरायचे, फ्रंट वॉरियर म्हणून वापरायचे. त्यासाठी लॉर्ड लिनलिथगो यांनी घोषणा दिली. अशा गोष्टी घडत असतात आणि म्हणून जागरूक, सुशिक्षित असणं गरजेचं आहे. तत्कालीन काँग्रेस नेते सुशिक्षित होते. त्यांना कळाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला. आम्हाला विश्वासात नाही घेतलं, आम्ही युद्धामध्ये का उतरू, त्याचं कारण काय, तेही ब्रिटिशांकडून का उतरू, आमचा संबंध नसताना आम्ही का बरं उतरलेलो आहे. बरोबर ना. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे खालीलपैकी कोणता वृक्ष हा गंगा ब्रह्मपुत्रा यांच्या त्रिभुज प्रदेशात खारफुटीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात आढळत असतो. गंगा नदी, अलकनंदा, भागीरथी या दोघांच्या, गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होत असतो. अलकनंदा आणि भागीरथी या दोघांच्या एकत्रित संगमाला गंगा असं म्हटलं जात असतं. देवप्रयाग या ठिकाणी एकत्रित येत असतात. ही गंगा नदी आपल्या देशाची प्रमुख नदी, आपल्या देशाची सर्वात लांब नदी, एकूण 2525 किलोमीटर वाहत असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2068 किलोमीटर वाहत आपल्या आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ज्या ठिकाणी एकवटली या गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये एकवटलेली आहे. कारण अतिशय सुपीक प्रदेश, स्वतःसोबत मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येत असतं. आणि ही गंगा नदी केव्हाच वाळत नाही. त्याचं कारण काय, तर बर्फ वितळून तयार झालेल्या नद्या केव्हाच वाळत नाहीत. यामध्ये गंगा नदी बर्फ वितळून तयार झालेली आहे. सिंधू नदी प्रमुख नद्यांचं म्हणतोय बरं का, नाही तर सतलज नदी, अनेक नद्या आहेत, झेलम, चिनाब, रावी, ह्या सगळ्या काय तर बर्फ वितळून. काली नदी आहे, तिस्ता नदी आहे, बर्फ वितळून तयार झालेली. पण महत्वाच्या प्रमुख नद्यांमध्ये सिंधू नदी आहे, गंगा नदी आहे, ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर ह्या 3 प्रमुख नद्या बर्फ वितळून तयार झालेल्या नद्या आहेत. आता ब्रह्मपुत्रा ही नदी मानसरोवर या ठिकाणी तिबेटमध्ये उगम पावते. तिचं तिबेटमध्ये सांगपो असं म्हटलं जात असतं, यारुंग सांगपो. ती ज्या वेळेस अरुणाचल प्रदेश म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रवेश करते, पण एक पर्वताला वळसा घालून, त्या पर्वताचं नाव आहे नामच्या बर्वा पर्वत. आणि या पर्वताला वळसा घालून आपल्या भारतात प्रवेश केलं की तिला दिबांग असं म्हटलं जात असतं. ज्या वेळेस ती आसाममध्ये प्रवेश करते ना सोन्या, ब्रह्मपुत्रा नदी, त्यावेळेस तिला ब्रह्मपुत्रा असं म्हटलं जात असतं. ब्रह्मपुत्रा हे नाव का पडलेले, कारण आपल्या पुराणांमध्ये लिहिलेले की मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केलेली आणि म्हणून ब्रह्माचं पुत्र ते म्हणजे ब्रह्मपुत्र ही नदी. बाकी अजून याच ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठं नदीवरील बेट मांजोली बेट जिल्ह्याचा दर्जा देण्यात आला, आसाममध्ये आहे ते. आणि ही ब्रह्मपुत्रा नदी ज्यावेळेस पाकिस्तान, त्यावेळेसचा पूर्व पाकिस्तान म्हणजेच कोणतं, तर बांगलादेशमध्ये ज्यावेळेस ती प्रवेश करते
त्यावेळेस तिला जमुना असं म्हटलं जात असतं. ही गंगा नदी ज्यावेळेस बांगलादेशमध्ये प्रवेश करते त्यावेळेस तिला पद्मा असं म्हटलं जात असतं. हे बांगलादेश आहे समजा, ठीक आहे. तर बांगलादेशमध्ये प्रवेश केला, पद्मा झाली, ही जमुना, दोन्ही एकत्रित आले की मेघना होते. ही मेघना ज्यावेळेस बंगालच्या उपसागरात जाऊन विलीन होत असते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात त्रिभुज प्रदेश तयार करत असते. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश. सर त्रिभुज प्रदेश म्हणजे काय? तर गाळ स्वतःसोबत घेऊन येऊन ज्यावेळेस ती समुद्रात विलीन करत असते त्यावेळेस वेगवेगळ्या अशा वृक्षाकार यामध्ये विभाजित होते ती, ठीक आहे. म्हणजे तिचे पात्र बदलत असतं कारण इथे गाळ असतो, हा गाळ अतिशय सुपीक असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता असल्यामुळे तिथे वृक्ष तयार होत असतात, त्यांची मुळे बाहेर असतात आणि त्यांनाच सुंदरी वने असे म्हटलं जात असतं. आणि हे सुंदरी वने ज्या ठिकाणी तयार होत असतात या वनांमुळे त्या प्रदेशाला सुंदरवन असं नाव मिळालेलं आहे. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 1. आलं का लक्षात? काय डाऊट आहे का? कमेंट्स करा. जर डाऊट असेल तर, लेक्चर फार स्पीडमध्ये होत असेल तर तसंही कमेंट्स करा. लेक्चर जर खरंच काय प्रॉब्लेम असेल त्याबाबतही कमेंट्स करा, ठीक आहे. आणि आवडत असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपलं हे लेक्चर शेअर करा. सोन्या आवडत असेल तर लाईक कर. तुझ्या एका लाईकने तुला खरं सांगतो तुला काहीच म्हणजे फरक पडणार नाही. तुला खरंच आवडत असेल तर लाईक कर. त्याचं कारण असं आहे की तू लाईक केलं आम्हाला मोटिवेशन मिळत असतं. जास्तीत जास्त आम्ही अजून कशा प्रकारे तुझ्यापर्यंत पोहोचू त्यासाठी प्रयत्न करत असतो, ठीक आहे. मॅग्रोव वने समुद्रकिनारी भागात असतात, यांना सुंदरवन असं म्हटलं, सुंदरी वने असं म्हटलं जात असतात. ही खारफुटीची वने असतात, ठीक आहे. वाघांची संख्या सुंदरवन मध्ये जास्तीत जास्त आहे. ही वने जसं की उदाहरणासाठी बघ ना, वाघही दिसत आहेत आणि मुळं बाहेर आलेली आहेत. ज्या वृक्षांची मुळं बाहेर दिसतात तिथे पाण्याची उपलब्धता जास्त असते. आता त्यांना पाण्याची आवश्यकता नाहीये, बरोबर आहे ना, त्यामुळे ते मुळं बाहेर आलेली असतात आणि पाण्यामुळे तिथलं माती सुद्धा ती त्याचं हे होत असतं, काय म्हणतात, धूप होत असते, म्हणून ते वाहून गेलेली असते, म्हणून मुळे बाहेर आलेली असतात, ठीक आहे. पुढे जाऊया. अशा प्रकारची मुळे असतात सगळी ती. वनस्पतीमध्ये सुंदरी आहे, चिपा आहे, मरांडी आहे, निपा इत्यादी वनस्पती आहेत. खालीलपैकी पुढचा प्रश्न बघ सोन्या, महत्वाचा आहे. आणि जागतिक वारसा स्थळे तू वाचलेली असेल तर तुला माहिती असेल. खालीलपैकी कोणते दिल्लीतील मेहरोली येथील भारतीय कारागिरांच्या कौशल्यांचे उल्लेखनीय उदाहरण आहे आणि ते सुमारे 1500 वर्षांपूर्वी बनलेले आहे? याचं योग्य उत्तर काय? लोखंडी स्तंभ. जागतिक वारसा स्थळे सध्या 43 आहेत. 43वा मोईदोंस आहे आसाममध्ये, 42वा त्या ठिकाणी कर्नाटकमध्ये आहे. मंदिरांचा समूह होयसाला मंदिरांचा समूह आहे. होयसाला साम्राज्या अंतर्गत तो बांधण्यात आला होता. आणि 41वा रवींद्रनाथ टागोर जनगण मन अधिनायक जय हो आपलं राष्ट्रगीत ज्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते आपलं काव्यग्रंथ आहे गीतांजली, त्याला 1911 मध्ये नोबेल पारितोषिक त्या ग्रंथाबद्दल रवींद्रनाथ टागोर यांना देण्यात आला होता. नोबेल पारितोषिक साहित्यामधील आपल्याला पहिला मिळाला होता 1911 मध्ये. रवींद्रनाथ टागोर यांचं घर कुठे? कोलकाता या ठिकाणी. आणि कोलकात्यामध्ये त्यांचं जे घर आहे त्याला नाव आहे शांतिनिकेतन. त्या शांतिनिकेतनला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला. त्यांच्या घराला वर्ल्ड हेरिटेज साईट देवेंद्रनाथ टागोर यांनी ते बांधलं होतं. देवेंद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांचे वडील आहेत, ठीक आहे. बाकी 43 वर्ल्ड हेरिटेज साईट सगळे काही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तुमच्या सिलेबसमध्ये आता लगेच तुम्ही लिहा, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. पण सर तुम्ही वर्ल्ड हेरिटेज साईटचं बोलताय, हा प्रश्न तर वेगळाच आहे वर्ल्ड हेरिटेज साईटचा. आणि याचा काय संबंध आहे? कुतुब मिनार 1992 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला होता की नाही? ते कुतुब मिनार, त्याच्याजवळ लोखंडी स्तंभ आहे. आणि हे स्तंभ चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच कोण? तर चंद्रगुप्त विक्रमादित्य यांनी उभारलं होतं. 1315 ते 413 इसवी सन या कालावधीमध्ये ते आपल्या देशामध्ये त्यांनी राज्य केलेले. या स्तंभाची उंची 7 मीटर असून या स्तंभामध्ये 98% लोखंड आहे आणि ते अजूनही गंजलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं कार्य केलेलं आहे. आणि त्याच्या मागे कुतुब मिनार आहे. कुतुब मिनारच्या आसपास असलेले जेवढे स्तंभ आहेत, जेवढ्या वास्तू आहेत, त्या सर्वांना एकत्रितरित्या 1992 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला होता. दिसते का या ठिकाणी? बघ, कुतुब मिनार आणि त्याच्या जवळ असलेले हे स्तंभ. आणि हे स्तंभ लोखंडाचं, त्यावर तुला प्रश्न विचारलाय. आणि या लोखंडाच्या स्तंभावर जे काय लिहिलंय ते चंद्रगुप्त द्वितीय किंवा विक्रमादित्य चंद्रगुप्त यांचा इतिहास इथे दिलेला आहे. तो इतिहास तिथे कोरलेला आहे आणि तो अमर झालाय. बघा ना किती सुंदर असं स्तंभ बांधलेलं आहे. 7 मीटर उंच आहे हे स्तंभ, ठीक आहे. पुढे जाऊया. बाकी भारतीय आणि वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे जागतिक वारसा स्थळे माहिती असायला पाहिजेत बरं का. हा मुद्दा एक टिपून घे, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो. जसं की पहिल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ताजमहलवर विचारलं होतं, त्यानंतर लाल किल्ल्यावर विचारलं, अजिंठा वेरूळ याच्यावर सुद्धा विचारलेलं आहे, ते मुंबई गॉथिक्स
शैलीच्या वेगवेगळ्या ज्या इमारती आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला होता, याच्यावर विचारलेला आहे. आणि हे सगळं काही वर्ल्ड हेरिटेज साईटशी संबंधित आहे. अन्यथा हा प्रश्न वाचला की विद्यार्थ्यांना कळत नाही. त्यांना काय वाटतं, जगभरातील किंवा भारतभरातील, अख्ख्या भारतातील जेवढ्या काय वास्तू आहेत त्या सगळ्या मी पाठ करू का? असं करू नको सोन्या. प्रश्न कुठून आलेला हे समजून घे. प्रश्न एकदा कुठून आलेला आहे, एकदा टॅक्टिक कळाली ना आपल्याला, TCS पॅटर्न एकदा कळा ना काय असतं जिंदगीमध्ये सोन्या, कोणत्याही परीक्षा असो. कारण या वर्षी किंवा पुढच्या वर्षी होणाऱ्या सर्व परीक्षा 2025 आणि 2026 सर्व परीक्षा TCS घेणार. IBPSचा विषय संपत आलेला आहे. TCS घेणारे, TCS घेत असेल सरळ सेवा भरती, विद्यार्थ्यांना विचारा, 100 प्रश्नांची असते, एकदाच परीक्षा असते, लगेच पास झाला, सिलेक्शन झालं, कामावर जातोस, लग्नही होऊन जातं, जबरदस्त वातावरण असतं, म्हणजे जिंदगी बदलून जात असते. TCS असतं. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदात, अनुच्छेद विचारलं जाते. राज्यशास्त्र म्हणलं राष्ट्रपतींवर प्रश्न विचारला जातोय. अनुच्छेद म्हणजेच काय, तर कलमांवर प्रश्न विचारला जातोय, भागवर विचारला होता, परिशिष्टावर विचारला होता. त्यानंतर आपलं पंचायत राज दिवस म्हणजे राज्यघटनेतील 40वा कलम, त्यावर प्रश्न विचारला होता. 73वी घटनादुरुस्ती विचारली होती. या सगळ्यांवर आतापर्यंत प्रश्न विचारून गेलेले आहेत. या प्रश्नपत्रिकेमध्ये तुला मूलभूत अधिकारांतर्गत अन्नाच्या अधिकाराची हमी समाविष्ट दिली, ज्या शिवाय तू जगू शकत नाहीस. जीविताच्या अधिकारांमध्ये ते कलम येत असतं. ते कलम म्हणजे कोणते? 21वा कलम आहे. या 21व्या कलमामध्ये तुझे एकूण 14 जीविताचे अधिकार दिलेले आहेत. पर्याय क्रमांक किती याचं योग्य उत्तर 3 आहे. मग हे 14 जीविताचे अधिकार कोणते? सगळं आणलंय सोन्या. एवढ्या डीप मध्ये तुला कुठेही नाही येणार. आणि विचारलंय ना डीप मध्ये, म्हणजे 21व्या कलमातील अन्नाचा अधिकार, ज्याशिवाय तू जगू शकत नाही. निवारा त्याला म्हटलं जात असतं बघ ना, या ठिकाणी दिसतं का निवारा? हा निवारा जो आहे ना, हा तुझा जीविताचा अधिकार आहे. तुला अन्न जर मिळालं नाही, तू जगू शकतो का? नाही जगू शकत. आणि ते तुला मिळवून देण्याचं काम कोणाचं आहे? तर देशाचं आहे, राष्ट्राचं आहे, राज्याचं आहे. आणि ते तुला मिळवून देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत. 21वा कलम, मानवी प्रतिष्ठेसहित जगण्याचं स्वातंत्र्य असतं, म्हणजे तुझा अपमान कोणी करू शकत नाही. त्याचसोबत प्रदूषण रहित पिण्याचं पाणी, म्हणजे जर तुला प्रदूषित पाणी पिलास तर त्रास होऊ शकतो, बरोबर आहे ना? मग हे प्रदूषण रहित म्हणजे स्वच्छ पाणी पिल्याशिवाय आपण जगू शकत नाही, ते मिळून द्यायचं काम आहे. हवा मिळून द्यायचं काम आहे. स्थानिक स्वराज्य संस्थातली जी असेल ते आपल्यापर्यंत पाणी पोहोचत असते. जसं की पुणे कॉर्पोरेशन पाणी पोहोचत असते. त्यांनी समजा प्रदूषित पाणी पोहोचवलं, डायरेक्टली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो आपण. त्यानंतर निवाऱ्याचा हक्क आहे, म्हणजे जेवणाचा हक्क, उपजीवितेचा हक्क आहे. सर मला म्हणजे उपजीविता म्हणजे जॉब असते, जॉब मला मिळू शकतो का? हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे का? येस आहे तुझा सोन्या. तू MBA केलेलं आहे, किंवा तू अजून MBBS केलेलं आहे, किंवा तू अजून इंजिनिअरिंग कंप्लीट केलेली आहे, तुला जॉब मिळू शकतो सोन्या. मग परीक्षा द्यायची गरज आहे का? अजिबात नाही. संपूर्ण फाईल घेऊन जायची, त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था असेल, ग्रामपंचायत, तिथे जायचं, ती फाईल संपूर्ण त्यांच्या समोर ठेवायची. त्यांना म्हणायचं रिझ्युमे, म्हणजे संपूर्ण बायोडाटा माझा आहे, त्यासोबत सगळे ओरिजिनल लावलेले आहेत. त्यात MSCIT केले, अजून वेगवेगळे कम्प्युटरचे कोर्स केलेत, व्हिडिओ एडिटिंग वगैरे हे सगळं काही केलेलं, अख्खा धुरावडून टाकलाय जिंदगीमध्ये, लय काय शिकलेलं आहे, मला जॉब पाहिजे. कारण 21व्या कलमात माझा जीविताचा अधिकारी उपजीविकेचे अधिकार आहेत आणि मला जॉब पाहिजे. ते फाईल उचलतील, बाजूला सरकवतील, तुला म्हणतील इथून 1-1.5 किलोमीटर या ठिकाणी जायचंय तुला, आणि तिथे 100 बाय 100 मीटरचं किंवा 10 बाय 10 मीटरचं खड्डा खांदायचा आहे. खड्डा खांदायचा जॉब आहे. तू काय शिक्षण घेतलेलं आहे ना ते गरजेचं नाही. मनरेगा तुला माहिती असेल ना योजना, त्या अंतर्गत खड्डा खांदायचा जॉब आपल्याला मिळत असतो. वस्तुस्थिती बरं काही, म्हणजे जॉब तुला मिळणार, पण त्यासाठी शिक्षणाची आवश्यकता नाही. ते म्हणतील ते तुला करावं लागेल. मनरेगा अंतर्गत 206 रुपये रोजंदारीने तुला जॉब मिळेल, आणि त्याचा तुझा अधिकार आहे. एकांतवासाचे अधिकार आहे, म्हणजे तू लिव्ह मी अलोन एखाद्या व्यक्तीला म्हटला तो तुला यू डिस्टर्ब करतोय, म्हणजेच तुझ्या जीविताच्या अधिकाराचं हनन होत आहे. असे अनेक सर्व आहेत अधिकार. हे सगळं याचं स्क्रीनशॉट काढा. TCS मध्ये विचारलं जात असतं. अशा प्रकारचे एकूण 14 अधिकार आहेत. यामध्ये 21 मध्ये शिक्षणाचा अधिकार सुद्धा समाविष्ट केलेला आहे. 86वी घटनादुरुस्ती. राज्याकडून पुढचा प्रश्न बघा, राज्याकडून कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले गेल्यास टिंब पुनरावलोकन केले जात असते. न्यायिक पुनरावलोकन म्हणजे आपला भाग 3 आहे राज्यघटनेचा. या भाग 3 मध्ये 12 ते 35 कलम दिलेली आहेत, आणि या 12 ते 35 म्हणजे भाग 3 ला संरक्षण प्रदान करणारं कलम आहे 13व. हे 13व कलम काय सांगतंय की भाग 3 मध्ये 368 या कलमाचा आधार घेऊन समजा संसदेने कोणत्याही दुरुस्त्या केल्या, आणि त्यामुळे समजा आपला मूलभूत अधिकार जो आहे ना त्याचं हनन होत आहे, किंवा
ते संकुचित केलं जात आहे. कुणाकडून? तर संसदेकडून. तर ते जे घटना दुरुस्ती आहे ती रद्द करण्याचं काम सर्वोच्च न्यायालय करत असतं. 13 नुसार 226 नुसार उच्च न्यायालय करत असतं. त्यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन असं म्हटलं जात असतं. म्हणजे भाग 3 ला संरक्षण प्रदान करायचं काम कलम 13 देते सोन्या. पुढचा प्रश्न लगेच बघूया. 1930 मध्ये खालीलपैकी कोणी दलितांना वंचित वर्ग संघटनेत म्हणजेच काय डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन संघटित केलं होतं या संघटनेमध्ये? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 3 माहितच असायला पाहिजे. मी आता जेवढी काय माहिती दिली ना ती फार कमी आहे सोन्या. होईल तेवढी माहिती त्यांच्याबद्दल का. अत्यंत महत्वाचे व्यक्ती आहेत आपल्या देशाचे. भारतरत्न त्यांना केव्हा मिळाला होता लगेच कमेंट्स करायची. या व्हिडिओमध्ये तर मी घेतलेलं आहे पण तू कमेंट्स करायची. भारतरत्न त्यांना केव्हा मिळाला होता? त्यांचं स्वतःचं घर विकलेलं दादरचं त्यांनी. कोणासाठी सोन्या? तुझ्यासाठी. तुला मुख्य प्रवाहात आणायचं. तुझे मूलभूत अधिकार काय, तुझे कर्तव्य काय असायला पाहिजे देशाप्रती. अरे राज्यकर्त्यांना आपण निवडून देतोय, गुवाहाटीला निघून गेले ते. अरे त्यांचे कर्तव्य काय? त्यांनाच भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्व असं म्हटलं जात असतं. ह्या सगळ्या गोष्टी रचना करून घेतलेली आपल्या राज्यघटनेची. 461 कलमे बनवलेली आहेत मसुदा समितीने. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. 461 कलमे बनवणं म्हणजे सोपं नाहीये सोन्या. जबरदस्त आपली राज्यघटना आहे. जगातील सर्वात जास्त मोठी राज्यघटना कोणाची? तर आपली देशाची राज्यघटना आहे. 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केलेला आहे. स्वतःचं घर विकून ते राज्यघटना आणल्या. स्वतः रेंटने राहून, भाड्याने राहून, पुण्यातच दादरचं स्वतःचं घर विकून त्यांनी अभ्यास केलेला 16 देशांच्या राज्यघटनेचा. सोपं नाहीये सोन्या. जन्म त्यांचा 14 एप्रिल 1891. 14 हा आकडा फार महत्वाचा आहे. ते 14वे अपत्य होते. तुम्हाला सर्वांना माहिती असायला पाहिजे. त्यांचा जन्म महू मध्य प्रदेश या ठिकाणी झाला. वडिलांचं नाव रामजी सपकाळ सुभेदार होते. त्यानंतर आईचं नाव भीमाबाई सपकाळ आहे. सकपाळ आहे बरं का. सपकाळ मी चुकून बोललो. पत्नी रमाबाई आंबेडकर, सविता आंबेडकर. मुले यशवंत. भाषा एकूण वेगवेगळ्या अशा 9 भाषा त्यांना पारंगित होत्या मित्रांनो. शिक्षण त्यांचं MA, PhD, LLD, MSc, DSc. त्यांच्या गुरुचं नाव तुम्हाला विचारलं गेलेलं आहे TCS मध्ये बरं का. कृष्ण केशव आंबेडकर. जेवढं काही माहिती दिलेली ना सोन्या याच्या आसपासच तुला प्रश्न येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक यांच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातोय. न्यायमूर्ती रानडे, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले, उत्तम संसदपटू आहेत ना ते, त्यांच्यावर म्हणजे समाज सुधारक एकूण तुम्हाला 15 करायचे, वाचून घ्यायचे. महत्वाचे 15 समाज सुधारक आणि 5 महिला समाज सुधारक यांच्याबाबत माहिती काढा. बाकी गुरु कोण आहेत? तर कृष्ण केशव आंबेडकर आहेत. त्यानंतर राजकीय स्थान स्वतंत्र भारताचे ते पहिले कायदा मंत्री होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. रचना मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता ह्या वृत्तपत्रांचे ते संपादक होते. त्यांनी हे वृत्तपत्र चालू केलेले आहेत. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली होती 1936 मध्ये. शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन 1942 मध्ये केली होती. त्याचे अध्यक्ष होते N. शिवराजन. आणि या N. शिवराजन यांनीच पुढे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केलेली 1958 मध्ये. खऱ्या अर्थाने बघितलं रिपब्लिकन पार्टी याची स्थापना करायची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच होती, परंतु त्यांचं निधन झालं 1956 ला. त्यानंतर त्यांचं स्वप्न पूर्ण केलं N. शिवराजन यांनी. बाकी मूलमंत्र होता शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. सामाजिक संस्थांमध्ये समता सैनिक दल आहे. त्याचसोबत बहिष्कृत हितकारिणी सभा 1924 फार महत्वाची. यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पुस्तकांमध्ये बोधिसत्व आहे 1956 मध्ये लिहिलं होतं. भारतरत्न पुरस्कार बोधिसत्व हा पुरस्कार 1956 मध्ये मिळाला. भारतरत्न पुरस्कार 1990 मध्ये त्यांना देण्यात आलेला आहे. पहिले कोलंबियन हेड ऑफ द एअर टाइम हे सुद्धा पुरस्कार 2004 मध्ये मिळाला. द ग्रेटेस्ट इंडियन 2012 मध्ये त्यांना पुरस्कार मिळालाय. त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं 25 डिसेंबर. तारीख किती आहे? 25 डिसेंबर 1927. 14 ऑक्टोबर 1956 ला बौद्ध धर्म स्वीकारला होता त्यांनी. कुठे? नागपूर या ठिकाणी, दीक्षाभूमी इथे. त्यामुळे या प्रसंगाला धर्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जात असतो हा दिवस. किती? 14 ऑक्टोबर. बाकी 6 डिसेंबर 1906 त्यांचं निधन झालं नवी दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे. त्यांचा अंत्यसंस्कार मुंबई या ठिकाणी करण्यात आला होता. आता समाज सुधारक असतात. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर ते महान व्यक्ती असतात. चुकून जर माझ्याकडून काही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत गेली असेल तर क्षमा असू द्या. ठीक आहे. कारण ते महान व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणं म्हणजे खरंच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. परंतु यामध्ये जर चुकीची कुठली माहिती तुमच्यापर्यंत गेली असेल तर क्षमा असू द्या.
ठीक आहे, पण होईल तेवढी जास्तीत जास्त म्हणजे 99.99% ॲक्युरेसी आणायचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. बाकी पुढे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे. ताडोबा विचारला आपल्याला तर चंद्रपूरमध्ये. पर्याय क्रमांक 2 बघा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणलेले. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान एशियातील एकमात्र मगर प्रजनन केंद्र कुठे आलं तर ताडोबा या ठिकाणी आलं. एकूण 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत, 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी, पेंच नागपूर या ठिकाणी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एकूण 4 जिल्ह्यांमध्ये पसरलाय. ते 4 जिल्हे कोणकोणते तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर रत्नागिरी एक मात्र कोकणातील जिल्हा आणि बाकी सगळे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे. यामध्ये सातारा, सांगली हे 2, सोलापूर नाही बरं का, सातारा, सांगली आणि कोल्हापूर हे 3 जिल्हे, रत्नागिरी कोकणातील एक जिल्हा. एकूण 4 जिल्ह्यांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा कुठे आला? गोंदियामध्ये. बोर व्याघ्र प्रकल्प हा कुठे आला? तर वर्ध्यामध्ये आला. एकूण विचारात घेतलं तर किती आपल्या महाराष्ट्रात 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश या ठिकाणी 58 व्याघ्र प्रकल्प, त्याच ठिकाणी त्याचं उद्घाटन आता किंवा त्याला मान्यता देण्यात आली. माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये. हे कितवं? आत्ताचं लेटेस्ट 58 मागच्या आठवड्यात ज्याची निर्मिती करण्यात आली. 58 व्याघ्र प्रकल्प. मग क्षेत्रफळ पाठ करत बसू का? सोन्या असले करू नकोस. त्यासाठी आपण प्रश्नपत्रिका अनालिसिस करतोय. माझं काम आहे सगळी माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवणे. तुला विचारलं जाऊ शकतं, जर लईच डीप मध्ये विचारलं तर 9वा व्याघ्र प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे मध्य प्रदेशचा? माधव व्याघ्र प्रकल्प. सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहेत. सध्या किती आहेत? 58 आहेत. रतापानी हा व्याघ्र प्रकल्प आत्ताचा 57वा, तो सुद्धा मध्य प्रदेशमध्येच आहे. हा छत्तीसगडमध्ये आहे. ठीक आहे. जगात एकूण भारतात आपल्या जगातील वाघांच्या 83% वाघ आपल्या भारतामध्ये, म्हणजे सर्वात जास्त. सर्वात मोठा क्षेत्रफळाने नागार्जुन सागर श्रीशैलम आंध्र प्रदेश या ठिकाणी. व्याघ्र प्रकल्पानुसार वाघांची संख्या जर विचारात घेतली तर या ठिकाणी दिलेली सर्वात जास्त जिम कॉर्बेट 260 वाघांची संख्या आहे. ठीक आहे. बाकी सर्वात जास्तच लक्षात ठेवा, जास्त डीप मध्ये जाऊ नकोस. इथे तुला अजून सुंदरबन दिसतंय, आपल्या महाराष्ट्रातील आहे का कुठला? नाही. इथे आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प सर्वात जास्त. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर विचारला तर गुगामल राष्ट्रीय उद्यान. त्या ठिकाणी जे राष्ट्रीय उद्यान म्हणजे व्याघ्र प्रकल्प, तो म्हणजे तो कोणता व्याघ्र प्रकल्प आहे? गुगामल या ठिकाणीच मेळघाट व्याघ्र प्रकल्प. ठीक आहे. बाकी सर्वात जास्त वाघांची संख्या 97 एकूण आपल्या महाराष्ट्रात कुठे? ताडोबा या ठिकाणी. आणि पेंचमध्ये एकूण 77 आहेत. ही संपूर्ण माहिती राष्ट्रीय उद्यानाची आहे. सगळं काय आपण कव्हर केलं आपल्या बॅचमध्ये. बॅच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात कमी फीज आहे. आवडली तर नक्की घ्या, किंवा मग कमीत कमी तुमचा स्वतःचा या ठिकाणी जो दिसतो सिलेबस तो बनवा. आपल्याला राष्ट्रीय उद्यान विचारले जातात, व्याघ्र प्रकल्प विचारले जात असतात, त्याचसोबत जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर रामसर कराराबाबत प्रश्न विचारला जात असतो. तर हे करून घ्या मित्रांनो, विचारलं जाईल तुम्हाला. 106 राष्ट्रीय उद्यान आहेत भारतभरामध्ये जर विचारात घेतलं तर. आणि भारतभरामध्ये 58 व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यापैकी 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणि 106 पैकी 6 आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान आहेत. ठीक आहे. खानदेश हा टिंबटिंबच्या खोऱ्यात वसलेला वायव्य प्रदेश आहे. खानदेश कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? खानदेशची कन्या असं म्हटलं जात असतं, ती म्हणजे तापी. ठीक आहे. तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर. ही पश्चिम वाहिनी नदी असून महाराष्ट्रातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी. 2 वेळा प्रवेश करणारी नदी पुढीलपैकी कोणती? तर तापी नदी आहे. आपल्या महाराष्ट्रात 2 वेळा प्रवेश करते. अगोदर ती गाविलगड टेकड्याच्या दक्षिणेकडून वाहत असते, म्हणजे आपल्या अमरावतीमधून वाहत असते, महाराष्ट्राच्या बाहेर जात असते. उत्तरेकडून दिल्लीमधून औरंगजेब आपल्या महाराष्ट्रात ज्या खिंडीमधून आला होता ती म्हणजे बुरानपूर खिंड, त्या खिंडीमध्ये पुन्हा ती प्रवेश करते आणि तिथून मग जळगावमध्ये ती प्रवेश करत असते तापी नदी. ठीक आहे. तापी नदी एकूण 2 वेळा प्रवेश करते. आपल्या महाराष्ट्रात एकूण तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे. मग आता नर्मदा नदी विचारला आपल्याला, तर एकूण नर्मदा नदीची लांबी 1312 किलोमीटर. आपल्या भारतामध्ये पण आपल्या महाराष्ट्रात जर विचारलं तर केवळ 54 किलोमीटर वाहत असते. नर्मदा नदी ही पश्चिम वाहिनी नदी असून आपल्या भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे. अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होत असतो. बैतूल या ठिकाणी तापी नदीचा उगम होत असतो. या ठिकाणी दिसतोय तुम्हाला गोदावरी. गोदावरीचा उगम आपल्या महाराष्ट्रातच नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होत असतो. गोदावरी नदीने 49% भूभाग आपल्या महाराष्ट्राचा व्यापलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात सर्वात लांब नदी आहे, 668 किलोमीटर आपल्या महाराष्ट्रात वाहते. 668 किलोमीटर वाहते. आणि त्याच सोबत अख्ख्या भारतभरामध्ये आपल्याला विचारलं तर 1464 किलोमीटर वाहते. ठीक आहे. आता येते कृष्णा नदी. कृष्णा नदी आपल्या भारतातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे. एकूण लांबी तिची 1401 किलोमीटर आहे. ठीक आहे. 1401 किंवा 1400 लिहा.
ते एनसीईआरटी मध्ये 1401 दिले म्हणून तुला सांगितलं. बाकी आपल्या महाराष्ट्रामध्ये जर विचारलं तुम्हाला तर 282 किलोमीटर वाहते आपल्या महाराष्ट्रात. ठीक आहे. बाकी कृष्णा नदीचा उगम आपल्याच महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी होत असतो. ठीक आहे. तिची सर्वात महत्वाची उपनदी ती म्हणजे कोणती तर भीमा नदी. भीमा नदीचा उगम भीमाशंकर या ठिकाणी होत असतो. रायचूर कुरकुड्डी कर्नाटकमध्ये जाऊन भीमा नदी कृष्णा नदीला जाऊन मिळत असते. कृष्णा नदी एकूण किती राज्यांमधून वाहत असते ते कमेंट्स करायचे. भीमा नदी एकूण किती राज्यातून वाहत असते ते तुम्हाला कमेंट्स करायचे. कन्फ्युजन नको सोन्या, मी तुला सांगतो भीमा नदी एकूण 4 राज्यांमधून वाहते. 3 राज्यांमधून वाहते. कृष्णा नदी एकूण 4 राज्यांमधून वाहते. कोणकोणते ते तुम्हाला कमेंट्स करायचे. पुढे जाऊया. चुकलं ना काही लगेच कमेंट्स करतो सर हे तुमचं चुकलंय बरं का. अरे सोन्या चांगला असेल लेक्चर तर कमेंट्स कर ना. सर चांगली माहिती घेतली तुम्ही, आवडलं मला लेक्चर, ते नाही चुकलं ना काहीतरी सरांचं सर चुकीची माहिती सांगत जाऊ नका. आणि हे यार तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो, मला का रुपये मिळणार आहे का तुझ्याकडून. बरोबर आहे ना. घामोघाम झालोय सोन्या, कळतंय का तुला. आणि सगळी माहिती तुझ्यासाठी आणलेली, याच्या आसपास अजून काय प्रश्न विचारणार आहे, याच्या आसपासच विचारलं जाईल. आणि सगळं काय तुझ्यासाठी महत्वाचं, सगळं काय तुझ्यासाठी आणतोय तू असं नाराज करतो सोन्या. काहीतरी उगत चुकला असेल, एखादा पॉईंट चुकतो आणि तो एखादा पॉईंट चुकला की लगेच तुझा कमेंट्स येतो. अरे कर कमेंट्स, काय अडचण नाही, पण चांगलंही वाटत असेल अंतर्मनाला तर तेही कमेंट्स कर, चांगलं वाटतंय म्हणून. काय सोन्या जिंदगीमध्ये असा कसा वागशील. हा बघ ना उगम मुलताई सातपुडा पर्वत लांबी किती 724 किलोमीटर आहे. सगळी काय माहिती कव्हर केलेली आहे. महाराष्ट्रातील जळगाव स्क्रीनशॉट मारून घे, 2 वेळा प्रवेश करत असते या ठिकाणी. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रधानमंत्री ग्रामोदय योजना इसवी सन 2000 मध्ये सुरू करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. यासोबतच अजून एक योजना सुरू करण्यात आली होती ती म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कालावधीमध्ये. अटल बिहारी वाजपेयी 3 वेळा पंतप्रधान झाले. सर्वात कमी काळ पंतप्रधान जे झालेले आहेत ते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी होते. माझ्या मते काहीतरी 16 दिवस पंतप्रधान होते केवळ. त्यांना बहुमत साध्य करता आलं नाही लोकसभेचं, म्हणून त्यांना राजीनामा द्यावा लागला. ठीक आहे. त्यांचं मंत्रिमंडळ कोसळलं. ठीक आहे. पुढे जाऊया. आणि एक योजना विचारली जात असते इसवी सन कुठून तर 2000. माझ्या मते तर 1951 पासून आतापर्यंतच्या सर्व योजना तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जास्तीत जास्त कोणत्या विचारल्या जातात इसवी सन 2000 पासून ते 2025 पर्यंतच्या योजना तुम्हाला विचारल्या जात असतात. आणि त्यातल्या तर अजून जास्त खोल विचारायचं असेल तर 2014 ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी चहावाले त्यांच्या काळातील योजना आपल्याला जास्त विचारल्या जातात. त्यांच्या काळातील का बरं विचारल्या जातात त्याचं कारण असं आहे, त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्याच योजना पूर्वी होत्या अस्तित्वात, त्यांची फक्त नावं बदललेली आहेत. फक्त नाव बदललेत असं नाही, त्यांनीही काही योजना आणलेल्या आहेत परंतु जास्तीत जास्त फक्त नाव बदलण्याचं काम केलेलं आहे. त्यामध्ये अजून काहीतरी इन्क्लूड करायचं काम केलं जेणेकरून त्यांच्या काळात ह्या गोष्टी घडल्या हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. म्हणून जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात असतात. खालीलपैकी कोणत्या टेकडीमुळे महाराष्ट्राची उत्तरेकडील सीमा तयार झालेली. अरे सातपुडा पर्वत. धूपगड सर्वोच्च शिखर आहे 1650 मीटर सर्वोच्च शिखर धूपगड सातपुडा पर्वतावरील. आणि आपल्या महाराष्ट्रातील अस्तंभा कुठे आलं हे नंदुरबार. नंदुरबार आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जात असतो. मग हे अस्तंभा जे दिसते ना तुम्हाला हे सर्वोच्च शिखर आहे आपल्या महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतावर. किती 1625. 1600 नाही रे 1300 चुकून बोललो बरं का 1300. लगेच तू कमेंट्स करशील की सर ते तर 1300 आहे. अरे काय सोन्या जिंदगीमध्ये वनरक्षक ऑनलाईन बॅच आपण लॉन्च केली ज्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता GK इंग्रजी सगळं काय TCS IBPS पॅटर्नला आपण फॉलो करतोय. तुमच्या सर्व मागच्या प्रश्नपत्रिका आम्ही अनालिसिस केलेल्या आहेत. बॅच लॉन्च करण्यापूर्वी 10 दिवस आम्ही विचार करत होतो की करायची की नाही. विचार म्हणजेच काय तुमच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस करत होतो आणि अनालिसिस केल्यानंतर सर्व तज्ज्ञ शिक्षक जसं की विठ्ठल वडे सर निवड PSI 2013 मध्ये फर्स्ट अटेम्प्टमध्ये ते PSI पदावर त्यांची निवड झाली होती. जॉईन नाही केलेलं त्यांनी. अजून टॅक्सची एक पोस्ट होती त्यांच्याकडे. ज्ञानदेव बडे सर निवड PSI TCS 2 वेळा निवड झालेली त्यांची. ज्ञानेश्वर बांगर सर PSIची मुलाखत त्यांनी 2 वेळा दिलेली आहे. मी स्वतः त्या ठिकाणी तुम्हाला शिकवायला आहेच. ठीक आहे. बाकी काय डाऊट असेल तर या नंबरवर तुम्हाला कमेंट्स करायचे. ॲप इन्स्टॉल करायचं आपलं महाराष्ट्र अकॅडमीचं. सध्या ऑफर चालू आहे. ऑफरमध्ये 1000 रुपयाची बॅच 300 रुपयात मिळत आहे. काय चुकलं असेल माझ्याकडून तर क्षमा असू द्या. आपले व्हिडिओज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. मी गॅरंटी घेतोय सोन्या. मी स्वतः राहुल वैसडे गॅरंटी घेतोय. जर तुला TCS पॅटर्न नुसार मागच्या वेळेस
3 आणि 4 प्रश्न तुझे बरोबर आले असतील तर तुला 10+ प्रश्न बरोबर येतील. ही सिरीज संपूर्ण कव्हर कर. 100% तुझा फायदा होईल. कोणती परीक्षा असो TCS ची 100% तुला फायदा होईल. ठीक आहे. धन्यवाद.